वेलकम टू अवर चॅनल। आज इथे बघा मी तुम्हाला मस्त अशी मिलेटची खिचडी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी कुकर गरम करत ठेवला होता आणि तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडली की आज माझ्याकडे हिंग नव्हता, तुमच्याकडे असल्यावर जरूर घाला। तर मी डायरेक्ट इथे लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर इथे शेंगदाणे घातलेले आहेत। तर तुम्ही फोडणीमध्ये खडे मसाले मेथीदाणे घालायचे असतील तर ते देखील तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। मी इथे ते घातलेले नाही आहेत आज। तर त्यानंतर शेंगदाणे परतून झाल्यानंतर इथे मी शिमला मिरचीचे मोठे मोठे काप करून घेतले होते, ते इथे टाकून घेतलेले आहेत। घरात ज्याही काही भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही या खिचडीमध्ये ॲड करू शकता। तर इथे बघा मी शिमला मिरची परतून घेतल्यानंतर मोठा मोठा चिरून कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा देखील यामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे। तुम्ही या खिचडीमध्ये गाजर, त्यानंतर वेगवेगळ्या पत्ताकोबी, फ्लॉवर अशा देखील भाज्या ॲड करू शकतात। त्यानंतर तुम्ही मटारचे दाणे असू द्या, मटार असू द्या, असे ॲड करून घेऊ शकता। त्यानंतर कॉर्नचे दाणे देखील ॲड करू शकता, सोयाबीन देखील तुम्ही इथे ॲड करू शकतात। तर इथे बघा कांदा चांगला परतल्यानंतर मी टोमॅटो देखील इथे ॲड करून घेतलेला आहे आणि हे देखील 2 ते 3 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतवून घेतलं आहे। त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे, लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी जो आपला वर्षभराचा साठवणुकीचा कांदा लसूण मसाला जो आपण घरी केलेला असतो तो इथे 2 चमचे टाकून घेतलेला आहे। जो चमचा मी तिखटा मिठाच्या डब्यात वापरलेला आहे तो छोटा चमचा आहे, म्हणजे आपल्या टेबलस्पूननी म्हणाल तर 1 टेबलस्पून मी इथे तिखट टाकलेला आहे, 1 टेबलस्पून मी इथे काळा मसाला टाकून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे। मसाला आणि कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे सर्व व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने आपण याला परतवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे बघा मी 1.5 वाटी राळे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्येच हा बटाटा देखील धुवून घेतलेला आहे। तर मी इथे या राळ्याची खिचडी बनवणार आहे। तर राळ्यापासून तुम्ही पुलाव बनवू शकतात, खीर बनवू शकतात, त्यानंतर राळ्यांचा तुम्ही डोसा देखील बनवू शकता। तर अशा पद्धतीने बऱ्याच जणांच्या घरी मिलेट वार ठरलेला असतो, त्या दिवशी फक्त मिलेट्सचेच पदार्थ केले जातात। तर अशा पद्धतीने आज मी बघा ठरवलं होतं की आज आपल्याला ही खिचडी बनवायचीच आहे आणि ही खिचडी आज मी मिस्टरांना डब्यासाठी बनवलेली आहे। तर छान असे हे राळे मी धुवून घेतलेले आहेत 2 पाण्याने आणि व्यवस्थित यामध्ये मुगाची डाळ मिक्स करून घेतलेली आहे, तुम्ही तुरीची देखील मिक्स करू शकतात। तर अशा पद्धतीने हे सर्व टाकून मी पूर्ण मसाले आणि हे राळे मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर देखील पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत, पण त्याआधी मी इथे पाणी घातलेलं आहे। ज्या पातेल्यामध्ये मी हे धुवून घेतलं होतं त्यामध्ये थोडेसे राळे खाली शिल्लक राहिले होते, त्यामध्येच मी पाणी टाकून यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे ते राळे देखील यामध्ये टाकले जातील। तर अशा पद्धतीने सर्व कुकर साईडने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, जे चिटकलेले राळे होते ते, आणि व्यवस्थित इथे पाण्यामध्ये मीठ देखील मिक्स करून घेतलेलं आहे। आणि 2 ते 3 मिनिटानंतर इथे मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि म्हणजे आपल्या पाण्याला आता उकळी फुटण्याची स्टेज सुरूच होईल, त्याआधी मी ते कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे सर्व मसाले सगळीकडे व्यवस्थित नीट पसरले जातील आणि मीठ देखील सगळीकडे व्यवस्थित विरघळले जाईल। अशा पद्धतीने मी याला मिक्स केलेलं आहे आणि उकळी फुटायला लागली पाण्याला की त्यानंतर मी ते झाकण लावून घेतलेलं आहे आणि छान इथे 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरच्या मस्त। तर एकदम हाय फ्लेमवर 1 शिट्टी काढली आणि नंतर मीडियम फ्लेमवर 1 शिट्टी काढली, अशा पद्धतीने मी 2 शिट्ट्या काढल्यात आणि इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी ही खिचडी तयार झालेली आहे। कलर बघताच कोणालाही खावीशी वाटेल इतकी सुंदर झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम अशी झालेली आहे। तुम्ही एकदा जर अशी मिलेट खिचडी करताल तर तुम्हाला वारंवार खावीशी वाटेल, तुम्ही तांदळाची खिचडी करायची विसरून जाल, इतकी छान ही चवीला लागते। आणि मिस्टरांना डब्यात दिल्यावर तर मिस्टरांना कळलंच नाही, मिस्टरांना वाटलं मी ही भगरीचीच खिचडी बनवली आहे का। आणि भगरीची खिचडी देखील तुम्ही यानुसार बनवू शकतात, भगर काही फक्त उपवासालाच खावी असं काही लिहिलेलं नाही आहे कुठे। तर अशा पद्धतीने बघा मी मिस्टरांना डब्यात ही गरम खिचडी आणि त्यावर साजूक तूप असं घालून दिलेलं आहे। तर त्यांना देखील ही खिचडी खूप मस्त वाटलेली आहे, खाताना खूप त्यांना आवडलेली आहे। तर कलर तुम्ही इथे बघू शकतात आणि नक्कीच माझ्या पद्धतीने ही करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।